Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. वंचितनं त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे। त्यांनी एकूण 8 उमेदवार दिलेत, पण पहिल्या फेरीतल्या लढतीत वंचितच्या उमेदवारांमुळे नेमका काय फरक पडू शकतो? वंचितच्या उमेदवारांचा नेमका कोणाला फटका बसेल हेच या व्हिडिओत पाहूयात। नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक। वंचितनं चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर या मतदारसंघात उमेदवार दिलेत। रामटेकमधल्या उमेदवाराची अद्यापही घोषणा व्हायची आहे आणि नागपुरात वंचितनं अजूनही उमेदवार दिलेला नाही। वंचितनं नागपुरात उमेदवार का दिला नाही याआधी त्यांनी घोषित केलेल्या उमेदवारांमुळे नेमका काय फरक पडू शकतो हेच या व्हिडिओत समजून घेऊयात। यात पहिला मतदारसंघ येतो तो चंद्रपूर। चंद्रपुरात वंचित बहुजन आघाडीनं राजेश बेले यांना उमेदवारी दिली असून त्यांनी अर्जही दाखल केला। राजेश बेले अनेक सामाजिक कार्यक्रमात दिसतात, ते तेली समाजातून येतात। चंद्रपुरात कुणबी समाजासोबतच तेली समाजाची वोट बँकही आहे। एकूणच चंद्रपुरात ओबीसी समाजाचा वर्चस्व आहे। दुसरीकडे प्रतिभा धानोरकर यांना ओबीसी कुणबी या जातीय समीकरणाचा फायदा होईल अशी चर्चा आहे, पण वंचितनेही ओबीसी उमेदवार दिला आहे, तर याचा फटका नेमका कोणाला बसणार हा प्रश्न आहे। याचं कारण म्हणजे 2019च्या निवडणुकीत माळी समाजाच्या राजेंद्र महाडोळे यांना वंचितने उमेदवारी दिली होती। त्यांना जवळपास 1 ते 1.25 लाख मतं मिळाली होती। वंचित आणि काँग्रेस दोन्ही उमेदवार ओबीसी असल्यानं ओबीसींची मतं इकडेच विभागली गेली। ओबीसींच्या मतांवर ज्या भाजपची मदार असते त्या भाजपच्या उमेदवाराला म्हणजे हंसराज अहिर यांना ओबीसींची इतकी मतं मिळू शकली नव्हती, त्यामुळे हंसराज अहिर यांचा पराभव झाल्याचं हेही एक कारण सांगितलं जाते। पण वंचितनं 2019ची निवडणूक हे एमआयएम सोबत लढली होती, हेही आपल्याला विसरून चालणार नाही। सध्या वंचितनं ज्या राजेश बेले यांना संधी दिलेली आहे त्यांचा या भागात प्रभाव नसल्याचं इथले स्थानिक पत्रकार सांगतात। उमेदवार प्रबळ नाही आणि वंचित स्वबळावर ही जागा लढणार आहे, त्यामुळे त्याचा खरंच कोणाला किती फटका बसतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। यात दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे गडचिरोली, चिमूर। गडचिरोलीत वंचितनं हितेश मडावी यांना उमेदवारी दिली। इथून काँग्रेसचे नामदेव किरसार आणि भाजपकडून अशोक नेते लोकसभेच्या रिंगणात आहेत। 2019चा विचार केला तर इथं वंचितनं मजबूत उमेदवार दिला होता, त्यांना निवडणूक लढण्याचा अनुभव होता। रमेश गजबे यांनी जवळपास 1.25 लाख मतं घेतली होती, त्याचा फटका काँग्रेसच्या नामदेव उसंडी यांना बसला होता। पण आता ज्या हितेश मडावी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांचा इतका प्रभाव नसल्याचं सांगितलं जाते। वंचितनं प्रबळ उमेदवार दिला असता तर त्याचा फटका काँग्रेसला बसला असता, पण आता हितेश मडावी किती आणि कोणाची मतं खाणार हे आपल्याला बघावे लागेल। आणि तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे भंडारा, गोंदिया। भंडाऱ्यातून काँग्रेसनं प्रशांत पडोळे आणि भाजपकडून सुनील मेंढे रिंगणात आहेत। इथं आता वंचितनेही संजय केवत यांना उमेदवारी दिली आहे। मच्छीमार संघटनेचे सदस्य इतकीच त्यांची ओळख आहे, जिल्ह्यात फारसा त्यांचा प्रभाव दिसत नाही। या मतदारसंघात अनुसूचित जातीची मतं जरी असली तरी 2019ला काही मतं ही बसपच्या पारड्यात पडली होती। या भागात वंचितपेक्षाही बसपचा केडर मजबूत आहे आणि 2019ला बसपचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर होता, त्याला 52,000 मतं मिळाली होती। त्यामुळे इथं वंचितच्या उमेदवाराचा फारसा फरक पडणार नाही असंही बोललं जातं। यात चौथा मतदारसंघ येतो तो रामटेक। रामटेकमध्ये अद्यापही वंचितनं उमेदवार दिलेला नाही। इथंही अनुसूचित जातीची मतं आहे, शिवाय हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। याच मतदारसंघातला उमरेड विधानसभा मतदारसंघ तो पण अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। पण इथं आधीपासून काँग्रेस शिवसेना अशीच लढत होत आली आहे। 2019च्या निवडणुकीत काही मतं घेत बसपाचा उमेदवार 3ऱ्या स्थानावर होता, पण आतापर्यंत कधी वंचितनं उमेदवार दिलेला नाही। पण किशोर गजबिये जे गेल्या वेळी काँग्रेसच्या तिकिटावर लढले होते ते आता वंचितचे उमेदवार असू शकतात। नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी थेट लढत होते, पण इथंही वंचितनं उमेदवार दिलेला नाही। दुसरीकडे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर, विदर्भातल्या या मतदारसंघात वंचितनं उमेदवार दिला, पण नागपुरात उमेदवार का दिला नाही हा प्रश्न आहे। वंचितनं आम्ही काँग्रेसला इथं पाठिंबा देऊ असं म्हटलेलं आहे। म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी ज्या 7 जागांवर पाठिंबा देण्याचा काँग्रेसला प्रस्ताव दिला होता त्यातील 1 जागा ही नागपूरची असावी। दुसरीकडे नागपूर हा संघाचा गड आहे आणि प्रकाश आंबेडकर संघाविरोधात भूमिका मांडतायत, त्यामुळे गडकरींविरोधात त्यांना ताकद उभी करायची होती असं वंचितकडून सांगितलं जाते। पण हे झालं वंचितचं वर्जन। आता नागपुरातून अनुसूचित जातीचे मतदार आहेत, पण इथं वंचितचा केडर नाही। आधीपासून इथं बहुजन समाजवादी पक्षाचा केडर मजबूत आहे, त्यामुळे वंचितनं उमेदवार दिला असला तरी इथं फारसा फरक पडला नसता अशी चर्चा इथल्या राजकीय गोटात आहे। एकूणच पहिल्या फेरीत ज्या मतदारसंघात लढती होत आहेत तिथं वंचितमुळे काय फरक पडणार याबद्दल नागपूर लोकमतचे ज्येष्ठ संपादक श्रीमंत माने सांगतात। पूर्व विदर्भातल्या नागपूर, रामटेक, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा या भागात अनुसूचित जातीचा मतदार आहे।
या भागात आधीपासूनच बहुजन समाजवादी पक्षाचा प्रभाव राहिलाय। इथं वंचितपेक्षा बसपचं कॅडर मजबूत आहे। या भागात वंचितचा प्रभाव दिसत नाही, त्यामुळे वंचितच्या उमेदवारांचा फारसा प्रभाव पडेल असं वाटत नाही, असं श्रीमंत माने सांगतात। तुम्हाला काय वाटतं? पहिल्या फेरीतल्या लढतींमध्ये वंचितच्या उमेदवारांचा किती फटका बसेल आणि तो कोणाला बसेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत राहा मुंबई तक।